जय श्रीकृष्ण दोस्तांनो, आज आपण 29 आणि 30वा श्लोक पाहत आहोत. अपाने जिह्मती प्राणम प्राणे पानम यथा परे प्राणापान गती रुद्रद्वा प्राणायाम परायणाः. श्लोक 30वा. अपरे नियतहारः प्राणेषु जुहती सर्वेऽप्ये यज्ञविदो यज्ञक्षति तपकल्पषः. प्राणाचे स्थान हृदय वर, तसेच आपणाचे स्थान गुदा खाली आहे. श्वासाला बाहेर टाकतेवेळी वायूची गती वरच्या दिशेने, तसे श्वास आत घेतेवेळी वायूची गती खालच्या दिशेने राहते. म्हणून श्वास बाहेर काढण्याचे कार्य प्राणाचे आहे आणि श्वास आत घेण्याचे कार्य अपानाचे आहे. योगी लोक प्रथम बाहेरच्या वायूच्या डाव्या नाकपुडीच्या द्वाराने आतमध्ये घेतात. तो वायू हृदयामध्ये स्थित असलेल्या प्राणवायूला बरोबर घेऊन नाभीमार्गे स्वाभाविकच अपान वायूमध्ये विलीन होतो. त्याला पूरक म्हणतात. मग ते प्राणवायू आणि अपानवायू या दोन्हींची गती रोखतात. श्वास बाहेरही जात नाही आणि आतही येत नाही. याला कुंभक म्हणतात. या नंतर या वायूला उजव्या नाकपुडीद्वारा बाहेर काढतात. तो वायू स्वाभाविकच प्राणवायू तसेच त्याच्या पाठोपाठ अपानवायूला बरोबर घेऊन बाहेर येतो. हेच प्राणवायूचे अपानवायूचे हवन करणे, याला रेचक म्हणतात. 4 भगवाननामाने पूरक, 16 भगवाननामाने कुंभक आणि 8 भगवाननामाने रेचक केले जाते. या प्रकारे योगी लोक प्रथम चंद्रनाडीने पूरक, नंतर कुंभक, त्यानंतर सूर्यनाडीने रेचक आणि त्यानंतर सूर्यनाडीने पूरक, नंतर कुंभक चंद्रनाडी रेचक करतात. याप्रमाणे वारंवार पूरक, कुंभक, रेचक करणे प्राणायामरूपी यज्ञ आहे. परमात्मा प्राप्तीच्या उद्देशाने निष्काम भावनेने प्राणायामपरायण झाल्याने सर्व पाप नष्ट होतात. अपरे नियतहारः प्राणेषु जुह्मती. नियमित आहार विहार करणारा साधकच प्राणात हवन करू शकतो. अधिक अथवा फार कमी जेवण करणारा अथवा बिलकुल जेवण न करणारा हा प्राणायाम करू शकत नाही. प्राणामध्ये हवन करण्याचे तात्पर्य प्राणाचे प्राणामध्ये आणि अपानाचे अपानामध्ये हवन करणे, अर्थात प्राणाने अपानाला आपापल्या स्थानावर रोखणे हे आहे. श्वास बाहेर येऊ द्यायचा नाही आणि आतही जाऊ द्यायचा नाही. याला स्तंभवृत्ती प्राणायाम सुद्धा म्हणतात. या प्राणायामाने स्वाभाविकच वृत्ती शांत होतात आणि पापांचा नाश होतो. केवळ परमात्मा प्राप्तीचा उद्देश ठेवून हा प्राणायाम केल्याने अंतःकरण शुद्ध होते आणि परमात्मा प्राप्ती होते. सर्वेशेते यज्ञविदो यज्ञक्ष पीतकल्पषाः. 24व्या श्लोकापासून 30व्या श्लोकाच्या पूर्वार्धापर्यंत ज्या यज्ञाचे वर्णन झाले आहे त्याचे अनुष्ठान करणाऱ्या साधकासाठी हे सर्वे पेते पद आलेले आहे. या यज्ञाचे अनुष्ठान केल्याने त्यांना सर्व पापे नष्ट होतात आणि अविनाशी परमात्म्याची प्राप्ती होते. वास्तविक यज्ञ केवळ कर्माशी संबंध विच्छेद करण्यासाठीच आहेत. जसे नारळच यज्ञवित अर्थात यज्ञाच्या तत्वाला जाणणारे आहेत. कर्माशी सर्वथा संबंध विच्छेद झाल्यावर परमात्म्याचा अनुभव होतो. जे लोक अविनाशी परमात्म्याचा अनुभव करण्यासाठी यज्ञ करीत नाहीत तर या लोकाच्या आणि परलोक
विनाशी भोगांच्या प्राप्तीसाठीच यज्ञ करतात. ते यज्ञाला तत्वाला जाणत नाहीत, कारण विनाशी पदार्थाची कामनाच बंधनाचे कारण आहे. गतागतम कामा कामा लभन्ते. म्हणून मनामध्ये कामना वासना ठेवून परिश्रम करून मोठमोठे यज्ञ करूनसुद्धा जन्मबंधनाचे बंधन कायम राहते. मिटी न मन की वासना न उतत भये न नास. तुळशी केते पच मुये देले तनको त्रास. अशा प्रकारे 28 आणि 29 आणि 30 श्लोकचा इथे अर्थ संपत आहे. जय श्रीकृष्ण.